नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आपण झटपट होणारा व्हेजिटेरियन पुलाव कसा करायचा आहे ते बघतोय। तर पटकन बनवून तयार होतो, चवीला खूप छान लागतो आणि एकदम मोकळा सुटसुटीत बनवून तयार होतो। तुमचा सुद्धा राईस असा एकदम मोकळा सुटसुटीत यावा तर तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। स्टेप बाय स्टेप कृती आहे, प्रमाणे अचूक आहे। यातील टिप्स सुद्धा फॉलो करा। जर तुमचं प्रमाण चुकलं, इकडे तिकडे झालं तर हा व्हेज पुलाव छान असा मोकळा सुटसुटीत होणार नाही। तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्णच तुम्हाला बघावा लागेल। चला तर मग पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। मस्त आपण गरमागरम व्हेजिटेरियन पुलाव बनवायला लगेच सुरुवात करूया। तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। तर इथं अर्धी वाटी फ्रेश मटार घेतले, चवीनुसार मीठ लागेल, 3 ते 4 काळी मिरी आहे, 4 लवंग आहे, 2 हिरवी वेलची, 3 तमालपत्र आहे, 1 चमचा जिरे लागेल आणि बघा इथं दालचिनीचे तुकडे आहे, 2 चक्री फूल आहे, चवीनुसार मीठ लागेल। आता इथं एक मोठ्या आकारामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा आहे, 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक कट करून घेतल्या। बघा इथं 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्याला असे तिरकस कट लावून घेतले। तर इथं भाज्यामध्ये मी फ्लावर घेतला आणि त्याच्या अशा फोडी करून घेतल्या, 1 बटाटा त्याच्यासुद्धा फोडी करून घेतल्या आणि इथं 2 गाजर घेतली होती, त्याची साल काढून त्याचेसुद्धा असे कट लावून घेतले आणि याच वाटीने मोजून 2 वाट्या मी लांब दाण्याचा बासमती तांदूळ अर्धा तास भिजत घातला होता। बघा सगळ्यात आधी इथं मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं। तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा घालू शकता। हलकंसं गरम करून घ्यायचं। बघा इथं तेल हलकंसं गरम झालं। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालून घ्यायचं। बघा जिरं छान असं फुलायला सुरुवात झाली आहे। आता यामध्ये आपण काही खडे मसाले घालून घेऊया। बघा इथं स्टार्च फूल आहे, हे सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं। त्याचबरोबर दालचिनीचे तुकडे, लवंग, काळी मिरी आणि हिरवी वेलची आहे, तमालपत्र। आता हे खडे मसाले या तेलामध्ये 1-2 मिनिटासाठी परतून घ्यायचे आहे, जेणेकरून तेलामध्ये छान फ्लेवर याचा उतरेल। बघा इथं 2 मिनिटासाठी खडे मसाले तेलामध्ये परतून घेतले आणि मस्त असा सुगंध येत आहे खड्या मसाल्याचा। आता यामध्ये लसूण घालायचा आहे। बघा इथं हिरवी मिरची आहे, हे सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आणि हे सुद्धा 2 मिनिटासाठी छान या तेलामध्ये परतून घ्यायचे। बघा इथं लसूण आणि हिरवी मिरची खमंग मी तेलामध्ये परतून घेतली। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। बघा इथं कांद्याला व्यवस्थित असा सोनेरी रंग आला आहे आणि हलकासा मऊ देखील पडला आहे। आता यामध्ये आपण भाज्या घालून घेऊया। मटर आहे इथं माझ्याकडे, त्यासोबत गाजर आहे, त्याच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या, बटाटा आहे आणि फ्लावर आहे। तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या घालू शकता। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं। आता ह्या भाज्या व्यवस्थित अशा तेलामध्ये 4 ते 5 मिनिटासाठी परतून घेऊयात। आता या भाज्या 4 ते 5 मिनिट तेलामध्ये व्यवस्थित अशा फ्राय करून घेतल्या। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। बघा इथं 1 ग्लास पाणी घेतलं मी आणखी अर्धा ग्लास पाणी घातलं आहे, तर यामध्ये मी टोटल 1.5 ग्लास पाणी घातलं आहे। आता पाण्यामध्ये छान या भाज्या मिसळून घ्यायच्या। गॅस मोठा आचेवर करून घ्यायचा आणि पाण्याला छान अशी दणकून उकळी काढून घ्यायची। आता इथे तुम्ही बघू शकता पाण्याला छान अशी दणकून उकळी आली आहे। त्यासोबत इथं अर्धा तास होऊन गेला आणि हे तांदूळ मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातले होते। तुम्ही बघू शकता पांढरे शुभ्र झाले आणि असे लांब लांब सुद्धा झाले आहे। आता हे तांदूळ यामध्ये घालून घ्यायचे। यातील पाणी मी संपूर्ण नितरून काढलं आहे। आता एकदा हे मिक्स करून घ्यायचे तांदूळ। आता आपल्याला गॅस मंद आचेवर करून घ्यायचा आणि यावर झाकण ठेवायचं। आता 10 मिनिटासाठी हा पुलाव व्यवस्थित असा शिजून घ्यायचा आहे। आता इथे जवळपास 10 मिनिटं झाली आहे। आता आपण झाकण उघडून बघूया। बघा क्या बात आहे, मस्त असा सुगंध घरभर दरवळला आहे आणि तुम्ही बघू शकता हा तांदूळसुद्धा व्यवस्थित असा शिजलेला आहे। बघा छान असा हा चांगल्या प्रकारे हा असा तुटतो, परंतु मॅश होत नाही। आणखी यावर आपल्याला 5 मिनिटे झाकण ठेवायचे आहे आणि वाफवून घ्यायचं आहे। तर इथं मी 5 मिनिटे झाकण ठेवते आणि एक वाफ काढून घेते। बघा इथं आणखी 5 मिनिटं झाली आहे। परत एकदा झाकण उघडून बघायचं
आणि बघा गरमागरम इथं आपला व्हेजिटेरियन पुलाव रेडी आहे. काय दिसतोय भारी. आणि तुम्ही तांदूळसुद्धा बघू शकता, एकदम असा लांब सडक झाला आहे आणि मोकळा सुटसुटीत झाला आहे. सुगंध तर जबरदस्त येतो. हा व्हिडिओ बघता क्षणी तुम्ही हा व्हेज पुलाव बनवायला घिसाल. मस्त असा दाणेदार राईस झाला आहे हा बघा. आणि याची चवसुद्धा खूप छान लागते. आता आपण गॅस बंद करूया. आणि अजिबात हा चिवट चिकट झालेला नाही आहे बघा, मोकळा सुटसुटीत झाला. आणि पाण्याचं प्रमाणसुद्धा परफेक्ट घेतलं आहे. तर हा व्हेज पुलाव रायत्यासोबत तुम्ही खाऊ शकता, खूप छान लागते. किंवा मग गरमागरम असासुद्धा खाल्ला तरी खूप छान लागते. वरून यामध्ये तूप घालायचं आणि मस्त एन्जॉय करून खायचं. खायला एकच नंबर होते. तर माझ्या पद्धतीने नक्की हा तुम्ही एकदा व्हेज पुलाव करून बघा, तुम्हाला याची चव खूप छान लागेल. रेसिपी सोपी आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली लगेच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला ही रेसिपी खूप आवडणार आहे. झटपट बनवून तयार होणारा हा व्हेज पुलाव खायला खूप अप्रतिम लागतो. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.